तर पहलगामच्या पर्यटकांना परत आणण्यावरनं नरेश म्हस्केंनी वादग्रस्त विधान केले। नागपूरमध्ये जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना सुद्धा विमानामध्ये आणलं असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। नरेश म्हस्केंच्या या विधानावरती सर्वत्र टीका करण्यात आली आणि ही मदत तुमच्या खिशातनं केली का असा सवाल पेडणेकरांनी केलाय। तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं म्हणत म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिलंय। माहित आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते। अतिशय वाईट परिस्थिती आहे। सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते। त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। तुम्हाला मिरच्या झोंबतात। इतका वाईट प्रसंग आल्यानंतर जी मदत केली गेली ती काय तुम्ही तुमच्या खिशातून केली का? आणि लोकांना सांगताय आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा अशा खासदाराचा आम्ही निषेध करतो। हे चुकीचं आहे। विमानात बसायला मिळालं, आमचे गेले म्हणून तुम्हाला विमानात बसायला मिळालं, हे बोलणं माणुसकीला धरून नाही, सत्तेचा माज आणि माणुसकी विसरलेली लोक आहेत। त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। मी सांगताना एवढंच तुम्हाला बोललो, जी लोकांची भावना आहे की काही लोक रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते, दर्शनासाठी गेले होते। त्या ठिकाणी अशी घटना घडली, तिकडे सगळं काम ठप्प झालेले, त्यांना लवकरात लवकर घरी यायचं आहे, ते विमानाने गेले नव्हते। त्यातील काही जण खरंच पहिल्यांदा त्या विमानात बसले असं ती लोक सांगतायत, त्यांची भावना ही मी फक्त तुम्हाला सांगितली। त्यामध्ये माझा कुठेही असंवेदनशीलपणे वागण्याचा किंवा बोलण्याचा हेतू नव्हता।